फर्ग्युसन कॉलेजच्या समोर दिल्लीतील घटनेचा पुणे जिल्हा शहर राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी महिलांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी या विषयाची पत्रकेही वाटण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केलं। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून दिल्लीतील घटनेचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत। पण या घटनेतील युवतीच्या मृत्यूने संपूर्ण देशातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली। पण याच घटनेचे पुणे शहरात देखील पडसाद उमटले। या संदर्भात फर्ग्युसन कॉलेज समोर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे यावेळी म्हणाले, दिल्लीतील घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने यापुढे महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नयेत याकरिता शहरात विविध ठिकाणी जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी असणाऱ्या पार्ट्या टाळाव्यात। महिला वर्गाने पार्ट्यांमध्ये सहभागी होताना पेय आणि अन्न पदार्थांची खात्री करून घ्यावी। मद्य सेवन करू नये। घराबाहेर पडल्यानंतर प्रवास करतेवेळी वाहनाचा नंबर, ड्रायव्हरचे नाव याची माहिती नातेवाईकांना एसएमएसच्या माध्यमातून कळवावी, असं यावेळी शेवाळ्यांनी सांगितलं। परवा जो दिल्लीमध्ये अतिशय भयानक आणि सर्वांच्या मनाला वेदणारा जो प्रकार घडला त्याचा निषेध संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी होतोय। आणि या धर्तीवर पुन्हा एकदा या भारतामध्ये, या देशामध्ये, या पुण्यामध्ये अशा प्रकारचे अत्याचार होऊ नयेत। आमच्या महिला भगिनी असतील, आमच्या युवती असतील, यांच्यावर असे अत्याचार होऊ नयेत यासाठी आज आम्ही पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर युवक काँग्रेस आणि युवती काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी अवेअरनेस कॅम्प, जनजागृती अभियानाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्याच्या संबंधित पुण्यातील जेवढे कॉलेज आज आम्ही फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर या ठिकाणी थांबलेलो आहोत, त्यानंतर आम्ही एसपी कॉलेज जाणार आहोत। त्या ज्या ठिकाणी युवती आहेत त्या सर्व युवतींना, महिलांना आज याचा आम्ही वाटप करणार आहोत आणि या सर्व प्रकाराचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो। तर या आंदोलनात बेबड ओहळच्या सरपंच अर्चना घारे म्हणाल्या की बलात्काराच्या घटना घडू नयेत याकरिता समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे। घटना घडली त्यामुळे सर्व देश जागा झाला आणि त्यासाठी अवेअरनेस कॅम्प, त्यासाठी आपण वैयक्तिक पण काहीतरी लक्ष दिलं पाहिजे। त्यासाठी सर्व मुलींनी मिळून आम्ही सर्व राष्ट्रवादी युवक आणि युवतींनी असा निषेध व्यक्त करतोय आणि त्यासाठी अवेअरनेस कॅम्प जो काही आम्ही हे असं एक पत्रक बनवलेलं आहे आणि ते आम्ही युवतींना, महिलांना तर वाटत आहोत, कॉलेजेसमध्ये पण वाटत आहोत आणि त्या दृष्टीने की तुम्ही 21 तारखेला तर बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावी, म्हणजे तिथे तुम्ही अनोळखी ठिकाणी जाऊ नये किंवा ड्रिंक्स वगैरे खात्री करूनच खाद्यपदार्थ खावेत असं आम्ही अवेअरनेस कॅम्प सांगत आहोत सगळ्यांना। आणि हा अशा घटना त्याचा आम्ही राष्ट्रवादी युवक आणि युवती निषेध व्यक्त करत आहोत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेल्पलाईन नंबरही जाहीर केला आहे। पुणे शहर पोलिसांसाठी संपर्क साधण्याकरिता 0201091 तर रेल्वे पोलिसांसाठी संपर्क साधण्याकरिता 9833331111 या दोन्ही क्रमांकावर कोणत्याही प्रकारची माहिती किंवा अनुसूचित प्रकारची घटना कळवण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बलात्काराला फाशी! बलात्काराला फाशी!